नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण 11 वाहतूक व संदेशवहन या पाठात आपले स्वागत आहे. कोणत्याही देशाच्या प्रगतीचा महत्त्वाचा वाटा हा वाहतूक व आजकाल संदेशवहन या दोन माध्यमांशी निगडीत असतो. भारत हा अतिशय विशाल असा देश आहे, त्यामुळे भारतामध्ये सर्व प्रकारची वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जाते. याच्यामध्ये रस्ते वाहतूक, जलवाहतूक, हवाई वाहतूक, लोहमार्ग आणि इतर पेट्रोलसारख्या वस्तूंची वाहतूक करण्यासाठी नळमार्गाचा सुद्धा वापर केला जातो. परंतु ही वाहतूक करत असताना वाहतुकीसाठी विचारात घेण्यात येणाऱ्या किंवा ज्या गोष्टी असतात वाहतूक करण्यासाठी, त्या गोष्टीचा सुद्धा काय करावं लागतं, वाहतुकीचे साधन निवडताना थोडासा विचार करावा लागतो की कोणत्या गोष्टीसाठी कोणतं साधन निवडावं. त्यासाठी मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते अंतर अति जास्त असल्यावर कोणत्या साधनांचा वापर करायचा. देशाची प्राकृतिक रचना आपल्याला माहिती विविध प्रकारची आहे. मग अशा विविध प्रकारच्या प्राकृतिक रचनेमध्ये त्या ठिकाणी अनुकूल असणाऱ्या साधनांचा वापर करावा लागतो. तसेच बाजारपेठा कुठं आहेत, कशा प्रकारच्या बाजारपेठा आहेत, मग या बाजारपेठेत कोणत्या मालाची आवश्यकता आहे, मग हा माल नेण्यासाठी कोणती प्रकारची साधनं किंवा वाहतूक मार्ग आवश्यक आहे. हवामान आपल्या भारतामध्ये आपल्याला माहिती आहे की अनेक प्रकारचे भारतामध्ये ऋतू आहेत. हिवाळा, पावसाळा, उन्हाळा, परतीचा पाऊस असतो आणि भारतामध्ये विविध ठिकाणी विविध प्रकारचे जे वातावरण असतं हे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे संपूर्ण भारतामध्ये एकच हवामान असतं असं नाही. त्यामुळं एका हवामान प्रदेशातून दुसऱ्या हवामान प्रदेशात जाताना कशा पद्धतीनं कोणत्या आपल्याला कठीणाई येणार आहे याचा विचार करून सुद्धा आपल्याला वाहतुकीच्या साधनांचा वापर करावा लागतो. वस्तू कोणत्या प्रकारची आहे, म्हणजे ती भाजीपाल्यासारखी ती नाशवंत आहे की अतिशय कोळशासारखी ती जड वस्तू आहे. मग अशा पद्धतीने त्या वस्तूचं मूल्य काय, या सर्व गोष्टींचा विचार करून वाहतुकीचे साधन निवडावे लागतात. कोळशासारख्या गोष्टी आपण महाग असणाऱ्या विमानमार्गातून घेऊन जाऊ शकत नाही, तर विमानमार्गातून आपल्याला इंजेक्शन, औषधं त्यासारखे आपण म्हणू शकतो बिझनेससाठी लोक दुसऱ्या देशात जाऊ शकतात. नाशवंत पदार्थ लवकर ने आण करण्यासाठी जहाजाचा वापर, विमानाचा वापर करावा लागतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. वेळ वाचवण्यासाठी सुद्धा आपल्याला म्हणू शकतो की कमी वेळ असेल तर विमानाचा आणि जास्त वेळ असेल तर पैसे वाचवण्यासाठी आपण रेल्वे आणि जहाज मार्गाचा वापर करू शकतो, रस्ते मार्गाचा वापर करू शकतो. खर्च ही महत्त्वाची बाब असते. खर्चानुसार आपले वाहतुकीचे साधनं ठरत असतात. आजच्या काळात जर पाहिलं तर आजच्या काळामध्ये वाहतूकमध्ये जर पाहिलं तर विमानमार्ग, हवाई मार्ग हे सर्वात महाग आहे. स्वस्तमध्ये पाहिलं तर रेल्वे आणि जहाज हे स्वस्त आहे. त्यामुळं आपल्या खर्चाच्या बजेटनुसार किंवा वस्तूनुसार ही वाहतूक केली जाते. अशा पद्धतीने वरील बाबींचा विचार घेऊन प्रवास आणि वाहतूक केल्यास आपला वेळ आणि खर्च वाचू शकतो. प्रवास आरामदायी होऊ शकतो. मालाचे नुकसान न होता वाहतूक करता येते. ग्राहकाला द्यावी लागणारी मालाची किंमत केवळ उत्पादन खर्च न ठरवता उत्पादन खर्च व वाहतूक खर्च यावर ठरत असते. मालाची वाहतूक जलद, सुरक्षितपणे होणे आवश्यक असते. वाहतूक आर्थिकदृष्ट्या परवडल्याने मालाची किंमत कमी राखता येते. आता पहा, एखादा माल जर आपल्याला कंपनीतून दुसऱ्या ठिकाणी न्यायचा असेल तर त्या माल नेण्यासाठी सुद्धा पैसे खर्च करावे लागतात. साधारणपणे हा जो खर्च असतो हा 10 ते 15% असतो. मग जेव्हा आपण एखाद्या वस्तूची किंमत ठरवत असतो, त्या वस्तूची किंमत ठरवत असताना वाहतुकीचा खर्च त्यांच्यामध्ये अंतर्भाव करावा लागतो. साधारणपणे उत्पादन खर्च अधिक वाहतुकीचा खर्च याच्यावरून मालाची किंमत ठरत असते. आणि वाहतूक जर स्वस्त असेल तर मालसुद्धा काय होत असतो, स्वस्त किमतीत आपल्या लोकांना पोहोचवता येत असतो. त्यामुळे वाहतुकीचे जाळे हे महत्त्वाचे असते. अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो की वाहतूक ही एक पायाभूत सुविधा आहे. वाहतूक व्यवस्थेतील विकास हे देशाच्या किंवा प्रदेशाच्या विकासाचे एक मानक मानले जाते. वाहतूक व्यवस्थेमुळे सुधारणामुळे प्रदेशाची चलन क्षमता वाढते. तसेच उद्योगधंदे व बाजारपेठांचा विकास होतो. आर्थिक विकासाला गती प्राप्त होते. दरोडे उत्पन्न व स्थूल देशांतर उत्पन्न यामध्ये वाढ होते. जर ज्या क्षेत्रामध्ये किंवा ज्या देशामध्ये वाहतुकीचे जाळे जर दाट असतील तर त्या देशामध्ये चलन फिरत असते. आंतरव्यापार मोठ्या प्रमाणात होत असतो. चलन क्षमता वाढत असते. उद्योगधंदे, बाजारपेठांचा विकास होत असतो. आर्थिक विकासाला गती प्राप्त होते. ते नेहमी त्या ठिकाणी नेहमी वाहतुकीमुळे उलाढाल होत असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे दरोडे उत्पन्न आणि देशाचे स्थूल देशांतर उत्पन्न यात वाढ होत असते.
आपण जर महाराष्ट्राचं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारचे जे वाहतुकीचे जाळे आहेत ते मोठ्या प्रमाणात पसरलेले आहेत. त्यामुळे इतर राज्यांच्या मानाने महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न हे काय आहे, जास्त आपल्याला सांगता येईल. नकाशा वाचन करताना आपल्याला वाहतुकीच्या मार्गाचे आकृतीबंध सहजपणे पाहता येतात. काही ठिकाणी वाहतुकीच्या मार्गात गडद जाळे तर काही ठिकाणी विरळ जाळे स्वरूपात दिसतात. काही भागात तर वाहतुकीचे मार्ग उपलब्ध नसल्याचे आढळते. एखाद्या प्रदेशात वाहतुकीच्या मार्गापासून कोणत्या कारणाने ते वंचित राहतो, कोणत्या कारणामुळे वाहतूक जाळ निर्माण होतात, असे अनेक प्रश्न आपल्या पडू शकतात. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी प्रदेशाच्या वाहतुकीच्या नकाशाबरोबर त्या प्रदेशाच्या प्राकृतिक नकाशासुद्धा ध्यानात घ्यावा लागतो. या दोन्ही नकाशांचे एकत्र वाचन केल्यावर प्रश्नांची उत्तरे सापडतात. जेव्हा आपण नकाशे वाचन करत असतो तेव्हा आपण जर वाहतुकीचे नकाशे पाहत असतो तर आपल्याला असं दिसतं काही ठिकाणी वाहतुकीचे जाळे अत्यंत तीव्र निर्माण झालेले आहेत, काही ठिकाणी ते विरळ आहेत आणि काही ठिकाणी नाहीच आहेत. मग आपल्या मनात प्रश्न येतो की असं का आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर त्या वाहतुकीच्या नकाशाबरोबर त्याच प्रदेशाचा प्राकृतिक नकाशा जर आपण जवळ घेतला आणि दोन्हींचा सोबत अभ्यास केला, एकत्रित अभ्यास केला, तर आपल्याला असं जाणवण की ज्या ठिकाणी वाहतुकीचं जाळं दाट आहे तो प्रदेश एक तर समतल असेल किंवा विविध प्रकारच्या खनिज साधनांनी युक्त असेल किंवा दाट लोकसंख्येचा असेल. आणि ज्या ठिकाणी विरळ किंवा अजिबातच आपण म्हणू शकतो की वाहतुकीचं जाळं नाही आहे, तो प्रदेशात कदाचित लोकसंख्या कमी असेल किंवा तो जंगल किंवा डोंगरा भाग असेल. त्यामुळं रेल्वे रस्ते मार्ग निर्माण करण्यासाठी अडचणी निर्माण होत असतील. अशा पद्धतीनं नकाशाच्या दोन्ही प्रकारच्या नकाशाचे वाचन करून आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं सापडत आहेत. तर आपण सांगू शकतो की सातारा जिल्ह्याची प्राकृतिक रचना, प्रमुख रस्ते व लोहमार्ग नकाशात एकत्रित अभ्यासल्यास खालील बाबी आपल्या लक्षात येतात. तर आपण हा जो सातारा जिल्ह्याचा नकाशा आहे, हे जर दोन नकाशे आपण जर पाहिले तर या दोन नकाशामध्ये आपल्याला असं सांगता येईल की हे जे दोन नकाशे आहेत पहा, याच्यामध्ये सातारा जिल्हा जलरूपे व भूरूपे तसेच सातारा जिल्हा रस्ते मार्ग लोहमार्ग ह्या दोन्हींचा जर आपण अभ्यास केला तर पहिल्या नकाशामध्ये हा भौगोलिक नकाशा आहे, दुसरा नकाशा हा रस्ते नकाशा आहे. पहिल्या नकाशामध्ये आपल्याला सातारा जिल्ह्याच्या मधोमध औदा डोंगर दिसतोय, अनेक प्रकारचे डोंगर रांगा दिसतात. त्यामध्ये मस्कोबा डोंगर, सीताबाई डोंगर असे आपले डोंगर रांगा दिसत आहेत. तसेच त्या डोंगर रांगांच्या दोन्ही साईडने अनेक नद्यांचे जाळे आपल्याला दिसत आहे. कराड येथील कृष्णा नदीचं जाळं दिसत आहे, तसेच येरडा नदी, त्याचप्रमाणे आपल्याला मान नदी दिसत आहे, विविध प्रकार तलाव दिसत आहेत. आणि ह्या डोंगर रांगांच्या मधोमध आपल्याला नद्यांचं जाळं आणि हिरवंगार प्रदेश आपल्याला दिसत आहे. डोंगर रांगांचा माथा जर आपण पाहिला, सर्वात जास्त उंचीचा प्रदेश पाहिला तर आपल्याला तो ओसाड असा उंच प्रदेश दिसत आहे. जसं आपण खाली जाऊ कमी उंचीच्या प्रदेशात तो आपल्याला हिरवा दिसत आहे. आणि त्या ठिकाणी जर खाली जर आपण त्याच नकाशाचा रस्ते मार्गाचा नकाशा पाहिला तर आपल्याला असं दिसून येईल की आपल्याला पुण्याकडून सांगलीकडे जाणारा जो महत्त्वाचा मार्ग आहे, हा नॅशनल हायवे आपण म्हणू शकतो की हा साताऱ्यातून गेलेला आहे. तसेच पुण्याकडून मिरज बंगळूरकडे जाणारा लोहमार्गसुद्धा त्याला समकक्ष गेलेला आहे. दुसरीकडे जर आपण रस्त्यांची जाळे पाहिली, इतर मार्ग, हे इतर मार्गसुद्धा आपण म्हणू शकतो की डोंगरभाग सोडून फलटण, त्यानंतर सातारा, खंडाळा या भागामध्ये ते जाळे, महाबळेश्वर इथं आपल्याला दाट जाळे दिसत आहे. ज्या भागात डोंगर रांगा आहेत त्या ठिकाणी आपल्याला कमी प्रमाणात काय दिसत आहे की रस्त्यांचं जाळं दिसत आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की सातारा जिल्ह्याची प्राकृतिक जिल्ह्याची रचना, रस्ते, प्रमुख रस्ते व लोहमार्ग नकाशा एकत्रित अभ्यासल्यास खालील बाब आपल्या लक्षात येते की सातारा जिल्ह्याच्या पश्चिम बाजूस सह्याद्री व त्याच्या उपशाखांची म्हणजेच जास्त उंचीच्या भूप्रदेशाने व्यापलेला आहे. तेथील भूरचना चढ उताराची आहे. याच परिसरात कोयना धरणाचा शिवसागर हा विस्तीर्ण जलाशय पसरलेला आहे. जिल्ह्याच्या मध्य व पूर्वेस भाग त्या मानाने कमी मध्यम उंचीचा आहे. प्राकृतिक रचनेचा विचार करता सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात वाहतुकीच्या मार्गाची जाळे विरळ आहे.
जिल्ह्याच्या पूर्व भागात वाहतुकीच्या मार्गात घनता मध्यम स्वरूपाची आपल्याला सांगता येईल. त्यामानाने जिल्ह्याच्या मध्य भागामध्ये त्याची घनता जास्त आहे. तुमच्या असंही लक्षात येईल की या भागातून एक राष्ट्रीय मार्ग, एक लोहमार्ग गेलेला आहे. महामार्गाला जोडणाऱ्या अनेक रस्त्यांचे जाळे यावरून प्राकृतिक रचनेमध्ये डोंगर, दऱ्या, नद्या इत्यादी परिणाम प्रदेशातील वाहतुकीच्या मार्गावर, त्याच्या विकासावर झाले तुमच्या लक्षात येईल. म्हणजे आपण पाहू शकतो की सातारा जिल्ह्याच्या प्राकृतिक रचनेनुसार तेथे रस्त्याचे जाळे पसरलेले आपल्याला दिसून येतात. साताराच्या मधून जी कराड आहे, नदी आहे, कृष्णा नदीच्या काठात, फलटण याने खाली मान नदीच्या सरोवराच्या प्रदेशात, येराळा नदीच्या भागामध्ये वडूळ गाव असू द्या, फलटण असू द्या, या खंडाळा असू द्या, दहिवडे असू द्या किंवा महाबळेश्वर असू द्या, ह्या ठिकाणी आपल्याला सातारा कराड या भागामध्ये आपल्याला लोकसंख्या जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला विविध प्रकारचे रस्ते वाहतूक, लोहमार्ग वाहतूक मोठ्या प्रमाणात दिसते. परंतु ज्या ठिकाणी अति उंच डोंगर रांगा आहे, उदाहरणार्थ पाचगणी असू द्या, कास पठार असू द्या, त्यानंतर पश्चिमेला असलेल्या कोयना नदीचा जलाशय असू द्या किंवा मध्य भागात असलेला म्हस्कोबा डोंगर, सीताबाईच्या डोंगर, औदा डोंगर ह्या भागामध्ये आपल्याला त्या मानाने कमी प्रमाणात रस्ते वाहतूक किंवा इतर वाहतूक झालेले दिसून येते. म्हणजे भौगोलिक भागाचा काय होत असतो, रस्ते निर्मितीवर परिणाम होत असतो. म्हणून आपण म्हणू शकतो की वाहतुकीच्या मार्गाचा व प्राकृतिक रचनेचा सहसंबंध असतो. प्राकृतिक रचनेच्या अभ्यासामुळे प्रदेशाची सुगमता व दुर्गमता लक्षात येते. मैदान सखल प्रदेशात वाहतुकीच्या मार्गांच्या सोयी चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकतात. त्या मानाने उंच सखल प्रदेशात त्याच्या विकासावर मर्यादित असतात. म्हणून आपण सांगू शकतो की सपाट जमीन ज्या भागात असते, उदाहरणार्थ उत्तर भारतात जर पाहिलं आपण, रेल्वे आणि रस्त्याचे मार्गाचे जाळे दाट आहे. परंतु हिमालय असू द्या, पश्चिम आणि पूर्व घाट असू द्या, या घाटामध्ये त्या मानाने लोहमार्ग, रस्ते मार्गाचे जाळे हे आपल्याला कमी प्रमाणात दिसतात. म्हणजे उंच सखल भागामध्ये या प्रदेशामध्ये रस्ते विकासाला वाहतुकीच्या साधनांना मर्यादित असतात. मग वाहतुकीचे महत्त्व जर आपल्याला सांगायचं असेल तर व्यापाराने विस्ताराचे जाळे निर्माण होते. जलद औद्योगिकरण वाहतुकीमुळे होत असते. त्यामुळे रोजगाराची संधी उपलब्ध होत असते. एक क्षेत्र दुसऱ्या क्षेत्राला जोडण्यासाठी वाहतूक हे अत्यंत महत्त्वाचं प्रभावी साधन आपल्याला सांगता येईल. जमिनीचा योग्य उपयोग वाहतुकीच्या साधनातूनच आपल्याला घेता येतो. तसेच कमतरता किंवा दुर्मिळता या गोष्टीवर आपल्याला मात करता येते. म्हणजे वाहतुकीतून ज्या गोष्टी त्या प्रदेशात कमी आहे, वाहतुकीच्या माध्यमातून दुसऱ्या प्रदेशातून त्या गोष्टी त्या भागातल्या लोकांना आणून त्या गोष्टीची कमतरता किंवा त्याची पूर्तता आपल्याला करता येते, कमतरता दूर करता येते. तसे प्रदेशातील असमतोल जो असतो त्याला घट त्यामध्ये आणायचे काम रस्ते वाहतूक करत असते. उदाहरण एखाद्या दुर्गम भागामध्ये शाळा नाही आहे तर त्या ठिकाणी आपण रस्ते वाहतूक झाल्यास त्या ठिकाणचे मुलं शहरी भागात जाऊन शिक्षण घेऊ शकतात किंवा शहरी भागातल्या विविध ज्या इन्स्टिट्यूट आहेत त्या आपल्या शैक्षणिक संस्थांचा विस्तार त्या ग्रामीण भागात करू शकतात. अशा पद्धतीनं ग्रामीण भागाचा पण शैक्षणिकदृष्ट्या, औद्योगिकदृष्ट्या विकास होऊ शकतो. अशा पद्धतीने प्रदेशाचा समतोल आपण घटवू शकतो. हे कसे साध्य होते तर वाहतुकीच्या साधनांनी किंवा वाहतुकीमुळेच साध्य होते. पर्यटनाचा विकाससुद्धा वाहतुकीच्या साधनातून होत असतो. ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी डोंगराळ भागात आपण रस्ते काढलेले आहेत, कोकण रेल्वे काढलेली आहे. त्यामुळं अनेक हजारो लाखो पर्यटक दरवर्षी या भागामध्ये व्हिजिट देतात आणि त्यांच्यामुळं त्या भागातील लोकांना आर्थिक रोजगार काय होत असतो, प्राप्त होत असतो. आता पुढचं आहे महत्त्वाचं साधन म्हणजे आधुनिक काळातलं संदेशवहन. वाहतुकीप्रमाणे संदेशवहन हे देखील एक पायाभूत सुविधा आहेत. आधुनिक काळात संदेशवहन किंवा माहितीची देवाणघेवाण ही सुद्धा एक महत्त्वाची बाब मानली जाते. आजकालच्या काळात 21व्या शतकामध्ये होतं की कॉम्प्युटरचे युग आहे, संदेशवहनाचं युग आहे. त्यामुळे या कॉम्प्युटरच्या युगामध्ये संदेशवहनाला अति जास्त महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला सांगता येईल. माहितीचं देवाणघेवाण याचं सर्वात महत्त्वाचं साधन म्हणजे संदेशवहन आपण त्याला म्हणू शकतो. पहा, म्हणजे आजच्या युगात पृथ्वी उपग्रह हे संदेशवहनाचे अत्यंत प्रभावी साधन आहे. मोबाईलवर संदेश आदान प्रदान होणे,
दूरध्वनी किंवा दूरचित्रवाणी संचार कार्यक्रम दिसणे, हवामानासंदर्भात अद्ययावत माहिती मिळणे इत्यादी गोष्टी कृत्रिम उपग्रहाद्वारे एकाच वेळी करणे साध्य होते. सुदूर संदेश तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मिळालेल्या उपग्रह प्रतिमांचा उपयोग भूपृष्ठावरील साधन संपत्तीचा अभ्यास व प्रादेशिक निवडसाठी करता येतो. मग जे आधुनिक संदेशवहन आहे हे अवकाशात सोडलेल्या कृत्रिम उपग्रहाद्वारे हे संदेशवहन करता येतं. आणि हे संदेशवहनाचा फायदा असा असतो की एकाच वेळी हे संदेश आपल्याला संपूर्ण आणि मोठ्या आणि विस्तीर्ण प्रदेशात आणि प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवता येते. त्यामुळे एका क्षणात जी माहिती आहे, माहितीचा जो खजिना आहे एकाच वेळेस सगळ्यांसाठी आपल्याला प्राप्त करून देता येतो. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे पहा, वन फॉर ऑल आणि ऑल फॉर वन, म्हणजे एकासाठी सर्वांसाठी एक. आणि एकाच वेळी जर कोणती गोष्ट आपल्याला पाठवायची असेल किंवा त्याला प्राप्त करून द्यायची असेल तर ती आज शक्य झाली आहे. ती म्हणजे कृत्रिम उपग्रहाद्वारे. पूर्वीच्या काळात जर विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायचं असेल तर पूर्वी पुस्तकंसुद्धा छापलेली नसायची. एकदम जुन्या काळातला आपण अभ्यास केला तर त्या काळामध्ये हस्तलिखित असायची. त्यामुळं हस्तलिखित हे त्यांच्या मर्यादा असायच्या. त्यामुळं ते ज्ञान असायचं ते थोड्या विद्यार्थ्यांपुरत गुरु देत असायचं, बाकी सर्व समाज अडाणी असायचं. पण आजकालच्या काळात आपण पाहतोय की कोविडच्या काळामध्ये आपण दुरुस्त शिक्षण घेत आहोत आणि या माध्यमातून आपण एकाच वेळेस अनेक विद्यार्थी मोबाईलच्या सहाय्याने हजारो विद्यार्थ्यांना एकाच वेळेस आपल्याला शिकवता येत असते. ना अशा पद्धतीनं आपण ह्या जो ज्ञान आहे ज्ञानाचा प्रसार उपग्रहाच्या संदेशवहनाद्वारे मोबाईलद्वारे आपण काय करू शकतो, एकाच वेळी हजारो विद्यार्थ्यांना हे संदेश पाठवू शकतो. म्हणजे सुदूर संदेशाद्वारे काय करू शकतो, आपण ज्ञानाचा विस्तार करू शकतो. तसेच आपण जे भूगोल आहे किंवा जमीन आहे या जमिनीवर साधन संपत्तीचा अभ्यास व प्रदेशाचे नियोजन करण्यासाठी सुद्धा या संदेशवहनाचा आपल्याला उपयोग होतो. आंतरजाल व सामाजिक माध्यमांच्या युगात सर्वांना या व्यवस्थेचा वापर करावा लागतो. भारत सरकार ऑनलाईन ट्रेडिंग, पेमेंट, मनी ट्रान्सफर इत्यादींचा पुरस्कार करत आहे. त्यासाठी मोबाईलवर वापरता येतील अशी अनेक ॲप्लिकेशन किंवा ॲपसुद्धा विकसित करण्यात आली आहे. उदाहरणार्थ भीम ॲप, SBI इत्यादी अनेक प्रकारची जे आपण म्हणू शकतो की ॲप्स आहेत, त्या ॲप्सद्वारे आपल्याला घर बसल्या आपलं दैनंदिन कामकाज करता येतं. उदाहरणार्थ वीज बिल भरता येतं, पेमेंट ट्रान्सफर करता येतं, अनेक प्रकारचे बिलं भरता येतात, अनेक प्रकारच्या वस्तू ऑनलाईन आपण मागवू शकतो फ्लिपकार्ट, अमेझॉन पद्धतीनं. म्हणजे अशा पद्धतीनं आपलं जे काम आहे हे अत्यंत सोपं घर बसल्या झालेलं आहे. त्याचा महत्त्वाचं कारण म्हणजे आंतरजाल, म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून आपलं जे धकाधकीचं काम असतं किंवा धावपळीचं काम असतं हे आपण एका मिनटात बिना झंझटचं काय करू शकतो, आपण करू शकतो. पूर्वी जर पाहिलं तर आपल्याला फोन बिल किंवा लाईट बिलासाठी आपल्याला रांगेत उभं राहून अनेक तास त्यासाठी खर्च करावे लागत होते. परंतु आपण आज एका क्षणाचाही विलंब न करता ऑनलाईन विविध प्रकारचे ॲपद्वारे आपण विविध प्रकारचे पेमेंट करू शकतो. याचा फायदा काय होतो, याचा फायदा असा होतो की आपल्या वेळेची बचत होते, त्यानंतर आपल्या श्रमाची बचत होते, तसेच जे वाहनाला पेट्रोल लागतं त्याची बचत होते. आणि समोरचा जो व्यक्ती असतो त्या व्यक्तीची सुद्धा काय होते, सरकारला त्या व्यक्तीला पगार द्यावा लागतो. त्यामुळे अशा व्यक्ती ऑनलाईन पेमेंटमुळे त्या व्यक्तीचं सुद्धा मानवी तासांची बचत होऊन त्या माणूस वेगळं काम करू शकतो. आणि रांगेत उभा राहणारी इतर लोकांची सुद्धा जो अमूल्य वेळ असतो ती बचत होते. अशा पद्धतीनं अनेक प्रकारचे ज्या बचतीचं काम आहे ते आंतरजालाद्वारे आपलं करता येत असतं. आणि विविध प्रकारचे ॲप्स आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून त्या माध्यमातून आपण आपल्या आर्थिक व्यवहार आपण करू शकतो. म्हणजे संदेशवहनाची सुविधा आता मोठ्या प्रमाणात विकसित झाली आहे. ही सुविधा फक्त दूरध्वनीवरून बोलणे किंवा संदेश पाठवण्यापुरती राहिली नसून आता व्हिडिओ कॉलिंग देखील सुरू झालं आहे. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे एकाच वेळी अनेकांशी आपण बोलू शकतो. आता आपण पाहिलं की आत्ताच्या कोविडच्या काळात आपण पाहिलं की शिक्षण आपण काय करतो आहेत, इंटरनेटच्या माध्यमातून घेतो आहोत. ऑनलाईन तासिंग असतं ते आपण घर बसल्या आपल्या शाळेतला जो अभ्यास आहे शिक्षक शिकवत आहेत ते आपण घरी बसून एक नव्हे तर शाळेत जर मर्यादा 50चे असेल तर हजारो विद्यार्थी आपण एकाच वेळेस ऑनलाईनच्या माध्यमातून ते शिक्षण घेऊ शकतो. एखाद्या ठिकाणच्या मीटिंग घ्यायची असेल तर त्या व्यक्तीला
त्या प्रत्यक्ष त्या ठिकाणी न जाता आपल्या घरी राहून सुद्धा आपण ती मीटिंग अटेंड करू शकतो. अशा पद्धतीनं व्हिडिओ कॉलिंगद्वारे आपल्याला प्रत्यक्ष व्यक्ती बोलताना दिसतो, तो व्हिडिओमध्ये दिसत असतो. अशा पद्धतीने व्हिडिओ कॉलिंगची सुद्धा आता सुविधा विकसित झाली आहे. म्हणजे संदेशवहनाने आता एक नवीन पाऊल पुढं टाकलेलं आपल्याला सांगता येईल. संदेशवहनाच्या अशा फायद्याबरोबरच अनेक तोटेसुद्धा आहेत. आंतरजालाद्वारे अनेक गुन्हे आता होत आहेत. उदाहरणार्थ ईमेल, संकेतस्थळाचे हॅकिंग होत आहे, फसवणूक होत आहे, सायबर चोऱ्या होत आहेत, हल्ले होत आहेत, युद्ध आणि आतंकवादी हल्लेसुद्धा होत आहेत. त्यामध्ये माहितीची चोरी, आर्थिक फसवणूक, महत्त्वाच्या संकेतस्थळावर आक्रमण अशा प्रकारचे धोके संभवत आहेत. मग याचा फायदे पण आहेत, ते तोटे पण आहेत. या तोट्यामध्ये आपल्याला सांगता येईल की आपण ऑनलाईन जे पैशाचे आर्थिक व्यवहार करतो, कधी कधी याचे हॅकिंग केले जाते. हॅकिंग म्हणजे काय, मध्येचे ते पैसे कुठेतरी ट्रान्सफर केले जातात आणि आपल्या व्यवहारातले पैसे गायब होऊन जातात. लाखोचा आपल्याला त्या ठिकाणी तोटा होऊ शकतो. अशा पद्धतीनं सरकारची महत्त्वाची माहितीची चोरीसुद्धा का होऊ शकते, या सायबर हल्ल्याद्वारे आंतरजालातून होऊ शकते. म्हणजे जशा पद्धतीनं नाण्याला दोन बाजू असतात, छापा काढा, तसेच या संदेशवहनातून फायदे पण तेवढे आहेत आणि तोटे पण तेवढे आपल्याला सांगता येतात. त्यामुळे आंतरजालावर सामाजिक माध्यमांचा वापर करताना खूप काळजी घेणं आवश्यक आहे. आपली माहिती खात्री केल्याशिवाय कोणाला देऊ नये. स्वतःहून कोणाशी संवेदनशील किंवा व्यक्तिगत माहिती सामाजिक नेटवर्किंग साईट्स ब्लॉक इतर टाकू नयेत. आकृती 11.6 मध्ये सायबर हल्ल्याची प्रतिमा दाखवली आहे. हे हल्ले विविध देशादरम्यान होताना दिसत आहेत. यावरून तुम्हाला जागतिक आंतरजालावरील सायबर युद्धाचा अभ्यास किंवा अंदाज करता येईल. पाहता हे आपल्याला दिसत आहे. याच्याहून आपल्याला हे जे सायबर हल्ले आहेत हे आपल्याला दिसत आहेत. ज्या रेषा आहेत, या रेषा कोणत्या ठिकाणाहून कोणत्या ठिकाणी हल्ले होत आहे आपल्याला दिसत आहेत. मोठे ठिकाणं म्हणजे सायबर हल्ले ज्या ठिकाणी होत आहेत ते, आणि छोटे पॉईंट म्हणजे ज्या ठिकाणून सायबर हल्ले झालेले आहेत ते ठिकाणं. अशा पद्धतीनं जगामध्ये कशा पद्धतीनं आज शीतयुद्धासारखीच परिस्थिती सायबर युद्धाद्वारे आपल्याला झालेली दिसून येते. अनेक ठिकाणाहून एकमेकांच्या देशावर अशा पद्धतीने कुरघोडी करून देशाला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचं काम सायबर हल्ल्याद्वारे करताना आपल्याला दिसत आहेत. विविध जगातले देश कशा पद्धतीने याच्यामध्ये सक्रिय झालेले आपल्याला पाहता येतील. यामध्ये प्रामुख्याने भारत, चीन, दक्षिण आशियाई देश, प्रगत असलेले युरोप देश, दक्षिण आफ्रिकेसारखे देश, अमेरिकेसारखे देश, हे देश मोठ्या प्रमाणात सायबर हल्ले झेलत आणि करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अशा पद्धतीनं आपण म्हणू शकतो की आपला हा संदेश वाहतूक आणि संदेशवहन पाठ संपला. या धड्याखालचे प्रश्न उत्तर लिहावेत आणि आपल्या ग्रुपवर त्याची उत्तरं टाकावेत.